श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, आज आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या कोणकोणत्या चुकांच्या कारणांमुळे संपूर्ण घर बर्बाद होऊन जाते. आणि यासोबत आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की शेवटी असे ते कोणते काम आहे ज्या कामास जर तुमच्या घरातील सुद्धा महिलाही करतात तर तुम्हाला मालामाल होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. अशामध्ये त्या महिलेचा पती जलद गतीने श्रीमंत बनतो. यासोबत बघतो मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की ती अशी कोणती कार्य आहे जी की महिलांनी विटाळ मासिक पाळी दरम्यान अजिबात चुकून सुद्धा करता कामा नये. नाहीतर अशा घरामध्ये देवी देवता नाराज होऊन त्या घराला सोडून जातात. आता घरातील स्वयंपाक करणे सुद्धा याच कामांमध्ये समाविष्ट आहे. परंतु जर असे शक्य नसेल आणि तुम्ही तुमच्या घरात एकटीच महिला असाल तर अशावेळी तुम्ही काय करू शकता ज्यामुळे तुमच्या मासिक पाळी दरम्यान जेवण बनवू शकता. तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे बघतो पूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत अवश्यच पहा. माहिती फारच सुंदर आहे. बघतो महिलांचे असे वागणे त्यांच्या पतीला रातोरात करोडपतीचा रोडपती बनवते. यासोबत जेव्हा घरामध्ये घडू लागतात या चुका तर तुम्हाला गरीब होण्यापासून या दुनियेतील कोणतीच ताकद अडवू शकणार नाही. बघतो प्रत्येक व्यक्तीची सुख समृद्धी बहुतांशी अशा स्त्रियांवर अवलंबून असते जी घरातील सर्व कामे करेल आणि सर्वांची काळजी घेत असे. परंतु तिथेच काही अशी कामे आहेत जी की महिलांनी करता कामा नये. कारण की असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी त्या स्थानी कधीच येत नाही, भयंकर रुसून जाते, ज्या कारणामुळे त्या घरामध्ये धनधान्याची तंगी येते. बघतो प्राचीन काळापासूनच घराच्या सुना मुलींना घराची लक्ष्मी असल्याचे मानले गेलेले आहे. मान्यता अशी आहे की एक स्त्री जर इच्छेल तर त्या घराला स्वर्ग अथवा नरक सुद्धा बनवू शकते. त्यामुळे याच गोष्टीला अनुसरून आपल्या प्राचीन हिंदू शास्त्रांमध्ये घराच्या सुना मुलींच्या काही अशा सवयींच्या बाबतीत सांगण्यात आलेले आहे ज्यांच्या कारणास्तव खुशाल घरकुटुंब परिवार सुद्धा नरकासमान बर्बाद होऊन जातो. घरामध्ये दारिद्र्यता येते, सुख संपत्तीमध्ये कमी येते. तर फक्त अशातच हे जाणून घ्या की स्त्रियांच्या काही अशा वागण्यामुळे त्यांच्या वागणुकीतील काही कमीच्या कारणांमुळे खुशाल आणि करोडपती घरकुटुंब परिवार सुद्धा कसा काय भिकारी बनून जातो, कसा काय बर्बाद होऊन जातो. माहितीला ध्यान देऊन पहा. माहिती फारच सुंदर आहे. बघतो नंबर 1, आपल्या पायांना हलवत राहणे. ज्या घराच्या महिला जेवण जेवतेवेळी आपल्या पायांना हलवत राहते तर ते घर कधीही बर्बाद होऊ शकते. महालक्ष्मी भयंकर रुसून जाते. कुटुंब परिवारामध्ये ताणतणाव वाढू लागतो. घरातील कोणत्याही कर्त्या पुरुषाची नोकरी सुद्धा जाऊ शकते. घराचा कर्ता पुरुष बर्बाद होऊ शकतो. नंबर 2, ज्या घराच्या महिला झाडूला पाय लावतात किंवा पायाने ठोकर मारून तिला बाजूला सारतात, अन्यथा त्याच झाडूने कुणाही मुक्या प्राण्याला मारतात तर त्या घरात कधीही लक्ष्मीचा वास होऊ शकत नाही. अशा घरामध्ये क्षणोक्षणी आजारपण आणि परेशानींच्या बाधा आपला वास कायम करून राहतात. बघतो मानले जाते की घराच्या झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. बघतो नंबर 3, गॅस अथवा स्टोव्ह किंवा घराच्या चुलीवर उष्टी भांडी ठेवणे किंवा मग गॅसवर कढई टोप यांसारखी भांडी उष्टी ठेवून जर कोणी महिला झोपी जाते तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. हे गरिबी आणि दुःखाचे खूपच मोठे कारण आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी चुलीवर उष्टी भांडी ठेवू नये. उष्ट्या भांडींना तुरंत स्वच्छ धुवून ठेवावे, कारण की उष्टी भांडी सुद्धा भयानक श्राप देतात. बघतो नंबर 4, ज्या घराच्या महिला घराचा दरवाजा पायाने धक्का मारून उघडतात किंवा मग बंदही करतात तर तिथूनही धनाची देवी लक्ष्मी भयंकर नाराज होते. त्यामुळे तुमच्या घरामध्येही जर काही असे घडत असेल तर त्वरितच त्यास रोखावे, अन्यथा हे विनाशकारी परिणाम देऊ शकते. कारण की धनाची देवी माता लक्ष्मीचे आगमन याच दरवाजातून आपल्या घरात होत असते. बघतो नंबर 5, जर तुमच्या घरातील महिला घराच्या चौकटीत अथवा दरवाजात बसून अन्न ग्रहण करत असेल तर याने घरामध्ये बर्बादी येते. हिंदू शास्त्रांमध्ये यास खूपच अशुभ मानले जाते. बघतो नंबर 6, ज्या घराच्या महिला रात्री किंवा सायंकाळी घरामध्ये झाडू मारतात तर त्या घरामध्ये दरिद्रता येते. त्यामुळे या सवयीला आजच सोडून द्यावी. खास करून गुरुवारच्या दिवशी लादीपोछा करता कामा नये, फरशी पुसता कामा नये. कारण की गुरुग्रह देव जेव्हा कमकुवत बनतो तर त्या घरामध्ये विनाशकारी गरिबी येते. बघतो नंबर 7, जर कोणत्याही घराच्या महिलांना उशिरापर्यंत झोपून राहण्याची सवय असेल तर हे त्या घरकुटुंब परिवारासाठी खूपच अशुभ असल्याचे मानले जाते. कारण की उशिरापर्यंत झोपून राहणारी स्त्री आपल्या नवऱ्यासाठी आणि तिच्या घरकुटुंब परिवार आणि सासरच्यांसाठी अपयशाचे कारण बनते. परिवारामध्ये कुणाचा मृत्यू होऊ शकतो. कारण की घराच्या स्त्रियांच्या अशा वागण्याने त्या घरावर काळाची वाईट दृष्टी कायम टांगत्या तलवारीप्रमाणे बनून राहते. बघतो नंबर 8, स्त्रियांनी घरात शिवीगाळ केल्याने किंवा मोठ्या आवाजात चिडचिड करून बोलल्याने सुद्धा पूर्ण घर परिवाराला श्राप लागतो.
अशा महिला जिथेही जातात महालक्ष्मी यांच्यापासून कायम लांबच राहत असते, ज्या कारणामुळे त्या घरामध्ये धनाची आर्थिक तंगी येते. बघतो नंबर 9. ज्या घराच्या महिला सकाळी लवकर उठून आपल्या घराचे अंगणात साफसफाई करत नाहीत, अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीच येत नाही. घराच्या महिलांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या अंगणामध्ये आणि दरवाजात पाणी शिंपडले पाहिजे, साफसफाई केली पाहिजे आणि तुरंत पूजापाठ सुद्धा केली पाहिजे. आणि खरे सांगायचे तर धनाची देवी महालक्ष्मी अशाच घरांमध्ये वास करते. बघतो नंबर 10. एका विवाहित महिलेने आपले मंगळसूत्र, कानातले, हातातील बांगड्या, पायातील जोडवी आणि पैंजण कधीच काढून ठेवता कामा नये. असे केल्याने तिच्या पतीचा मृत्यू होतो आणि महालक्ष्मी सुद्धा उलट्या पावलाने परत माघारी निघून जाते. कारण की मानले जाते की ज्या घरामध्ये स्त्रीच्या पैंजणांचा आवाज खणखणत राहतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास अस्थायी रूपात होत राहतो. बघतो तुम्हाला हे माहीत नाहीये की स्त्रियांनी असे झोपल्याने सर्वात लवकर घरामध्ये श्रीमंती येते. जेव्हा कोणती स्त्री रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये अशी झोपते, विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर हे शास्त्रे सांगतात की ते घर कधीही आकस्मिकपणे करोडपती बनू शकते. अशातच आज मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की महिलांनी असे झोपल्याने सर्वात लवकर उन्नती, कामयाबी आणि प्रगती कशी प्राप्त होते. स्त्रिया जेव्हा अशा झोपू लागतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि ही बाब शास्त्रांमध्येही लिहिलेली आहे. या तर मग हे सुद्धा जाणून घेऊयात. बघतो नंबर 1. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की रात्री उशिरा झोपणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते, घराला उद्ध्वस्त करते आणि याने देवी लक्ष्मीही रुसून जाते. मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत जर कोणी स्त्री जागी राहते तर याचा अर्थ आहे की याने तुमच्या घरामध्ये अडचणी व समस्यांच्या बाधा येऊ शकतात. त्यामुळे कधीही कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत जागी राहता कामा नये. असे केल्याने दोष लागतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. मग तो नंबर 2. धर्मशास्त्रांच्या अनुसार मग भले तुमचा कोणताही धर्म का असो, जेथील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यात घालवतात तर तिथे कधीही कोणत्याही क्षणी राहूची, केतूची आणि शनीची वाईट कुदृष्टी पडू शकते. आणि खरे पाहता तुम्हाला असे करता कामा नये. ज्या महिला आपल्या बऱ्यापैकी वेळ कायम झोपण्यातच बर्बाद करत राहतात तर सर्व देवी देवताही भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे योग्य मर्यादेतच झोपले पाहिजे. जास्त काळ झोपून राहणे हे धनाची हानी आणि जास्तीत जास्त आजारपणांना आमंत्रण देण्याच्या बरोबरीचे असते. बघतो नंबर 3. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर जाल तर नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींच्या बाबींच्या चर्चा चुकून सुद्धा तुम्ही करू नका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन किंवा मग तुमच्यावर येऊन हावी होऊ शकते. त्यामुळे झोपतेवेळी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे स्मरण करत झोपले पाहिजे. याने आपणास यश प्राप्ती होते. बघतो नंबर 4. आता पाहूयात सकाळी उठण्याचा योग्य मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळी तुम्हाला लवकर उठले पाहिजे. या तर मग हे सुद्धा जाणून घेऊयात. बघतो ब्रह्ममुहूर्तावेळी म्हणजेच या वेळेत अंथरुणावरून उठले पाहिजे. सकाळी उठण्याची योग्य वेळ पहाटे 4 ते 5:30 पर्यंतची उत्तम वेळ मानली जाते. या वेळे दरम्यान उठणे म्हणजे यशाच्या प्राप्तींना दर्शवते. या वेळेत उठणारी व्यक्ती सर्व देवी देवता आणि धनाची देवी माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय असते. बघतो जेव्हा कोणी महिला पूर्व आणि दक्षिण दिशेला डोके करून झोपते तर पूर्ण परिवार धनधान्याने भरून जातो. त्या व्यक्तीच्या घरामध्ये खुशी, सुख, समृद्धी अशी येत राहते जसे माणूसाला पावसाप्रमाणे वर्षाव करणारे पाणी. या दिशेला पुरुष आणि महिलेला दोघांनीही झोपले पाहिजे. बघतो विटाळ मासिक पाळी दरम्यान महिलांनी काही कामे करता कामा नये, नाहीतर अशा घरांतून देवी देवता निघून जातात. अशा घरामध्ये भयंकर गरिबी आणि दरिद्रता आपला वास करते. महिलांनी मासिक पाळी दरम्यान दैविक स्थानांना स्पर्श सुद्धा करता कामा नये, पूजापाठही करता कामा नये, परंतु यासोबत स्वयंपाकघरात जेवण सुद्धा बनवता कामा नये. अशा वेळे दरम्यान महिलांनी अन्न शिजवणे हे शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे. मासिक धर्म दरम्यान या कामांना केल्याने पाप लागते. काही महिला यापासून वाचून राहण्याचा प्रयत्न तर करतातच, परंतु बऱ्याच वेळा त्यांना ही कामे करावीच लागतात. खास करून आजकालच्या वेळेत हे शक्य होत नाही. तर मग आता काय करावे? सर्वात पहिली बाब तर ही आहे की अशा वेळी तुम्ही आधी आंघोळ करूनच आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा. अशुद्ध अंगाने प्रवेश करू नये. हे हायजीनच्या दृष्टीने सुद्धा हेच योग्य आहे. अशामध्ये बघतो महिलांना मासिक धर्मावेळी खूपच कष्टदायी पिढ्यांचा सामना करावा लागतो आणि याचा पुरुषांना कधी अंदाज सुद्धा लागू शकत नाही. तर मग अशा वेळी महिलांनी काय केले पाहिजे की त्यांनी जेवण तेव्हाच बनवले पाहिजे ज्यावेळी त्यांना कोणती पीडा दुखणे होत नसेल. खरं तर बघतो शास्त्रांच्या अनुसार जेव्हा पण कोणती पीडित व्यक्ती अथवा आजारी व्यक्ती जेव्हा जेवण बनवते तर ते जेवण ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला दोष लागतो.
आणि हेच कारण आहे की आजारी व्यक्तीने जेवण बनवता कामा नये. भक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.